गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी परत तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि आज आम्ही सकाळ सकाळ संडे राईडला चाललो आहे एकविरेला. तर तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघत राहा. आणि आम्ही एकवीर आईचे दर्शन पण घ्यायला जाणार आहोत मंदिरात, तर तिकडे पण मी तुम्हाला घेऊन जाणार, ते पण बघा. आणि हे बघा रेडी झाले सगळेजण इकडे. सगळ्यांनी गिअर्स घातलेत, तुम्ही पण गिअर घाला आणि राईड सेफ करा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आपण सकाळ सकाळ इतकं मस्त फील होत आहे ना राईड वरती जायला. आणि आता रायडिंग सीझन पण लवकरच स्टार्ट होणार आहे, तर आपल्याला बघूया कुठे कुठे जायला भेटतंय रायडिंग सीझन मध्ये. आणि आपले सगळे फ्रेंड्स पुढे गेलेत, त्यांना पेट्रोल टाकायचंय. आपण पण बघूया. असं नीट नाही आपल्याला टाकायला पेट्रोल, बट इफ रिक्वायर्ड देन आपण टाकूया. मस्त रस्ता पण आज थोडा खाली आहे सकाळ सकाळचा. ते किती किलोमीटर आहे? 57 ना? हो, आपल्याला पण पेट्रोल टाकायला लागेल असं वाटतंय. हो, सेफ साइड. 75 किलोमीटर. 75 नो? 75. रिटर्न वन वे. थोडस आय थिंक ते पण शॉक झालाय की गर्ल राईड करते. आपण बोललेलो आपल्याला असंच नीट नाहीये पेट्रोलची, पण हे आता 132 किलोमीटर फ्यूल रेंज दाखवते, तर आपण अजून टाकायला पाहिजे. कारण की इथून एकविरा आहे 75 किलोमीटर. सॉरी. आणि ही माझी फर्स्ट राईड आहे विथ ऑल गिअर ऑफ ओन मस्तपैकी. तर गेअर्स तर खूपच छान आहेत आणि ब्रीदेबल पण आहेत, विच इज गुड थिंग. कारण की तुम्हाला जर लॉंग राईड, आपण तरी आता सध्या लॉंग राईडला नाही जातोय, पण जर शॉर्ट राईड आपण आज बघतोय, टेस्टिंग करतोय आपल्या गिअर्सची. बट इफ यू वॉन्ट टू गो विथ गिअर्स, यू कॅन गो विथ रायनॉक्स. कारण की खूप छान आहेत आणि ब्रीदेबिलिटी पण आहे याच्यामध्ये, आणि कम्फर्टेबल तर खूप आहे ते, विच इज गुड. बघा सकाळी सकाळी सायकलिंग पण करायला लोक. डेडिकेशन असलं पाहिजे यार. लाईफ मध्ये डेडिकेशन असलं तर सगळ्या गोष्टी होतात. फ्यू इयर्स बॅक मी पण कधी विचार नव्हता केला की मी एक बाईक घेईन आणि ऑलमोस्ट असं मस्तपैकी राईडला निघेन. बट ठीक आहे, नंतर मग कसा डेव्हलप होतो. तुमची लाईफ आहे, तुम्ही ग्रोथ टुवर्ड्स जेव्हा जातात आणि तुम्ही स्वतःला लाईक पुढे फ्युचर मध्ये बोलतात ना, 5 इयर्स नंतर तुम्ही काय बोलतात. 5 इयर्स तर नाहीच, पण जेव्हा पण तुम्ही स्वतःला काही विचार करता की मला हे करायचंय ते करायचंय, जस्ट डू इट. विचार नका करू, करा. ते होऊन जातं ऑटोमॅटिकली. ती पण तुमची स्वप्न आहेत ना, तुम्ही जर स्टार्ट केलात ती पूर्ण होणारच. सुंदर सकाळ, सूर्योदय होतोय आणि हे शेड समोर तुम्हाला दिसत आहेत, पिंक, लॅव्हेंडर, ब्लू. खूप सुंदरच दिसतंय हे व्ह्यू. आणि आपल्याला पूर्ण आय थिंक सनराईज इकडेच बघायला भेटणार आहे. बघूया. वरती चंद्र पण आहे. सुंदर दिसते, सुंदर, अति सुंदर, मस्त. फोकस करायचा प्रयत्न चालू आहे इकडे चंद्रावर.
टी ब्रेक, यांचा टी ब्रेक चालू आहे इकडे. अरे आम्ही पळवून 80 क्रॉस करून पण तो ही भेटत आमची नव्हता. संचू. कसं वाटतंय राईड करून सकाळ सकाळ? थंडी लागते का? बरं वाटतंय. असं परत शॉन परत. प्रज्वल कुठे आहे आपला? प्रज्वल कुठे? प्रज्वल तो बघ. हे बघा. आणि हे काय आहे? चाय चालेल पेन. प्रज्वलला एवढे सोबत मिस्टर एवले. Cheers. चला आपला टी ब्रेक संपलेला आहे आणि आपण चाललोय टुवर्ड्स आवर डेस्टिनेशन लोणावळा. आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर आता आपण पोहोचलो आहोत खोपोलीला. हे आहे खोपोली. मागचा व्लॉग तुम्ही बघितला असाल तर आपण इथून गगनगिरी महाराजांच्या मठला गेलेलो. हा तो रस्ता आहे. चला पुढे बघूया. हे बघा मस्त व्ह्यू, सुंदर व्ह्यू. हा बघा, हा एकविराईचा गेट आहे, एंट्री गेट. इकडे आपण इथून जाणार आहोत. हे बघा सगळे इथे थांबलेत. थकलात का? थकलात? थकले यादेन. विचार सगळ्यांना समजायला पाहिजे 100 ची स्पीड नाही टेकवायची. 100 एकदा पण नाही टेकवलं, एकदा पण नाही टेकवलं. 100 अरे पण 90च्या आसपास होतो. 94, 95. 100 एकदा पण नाही टेकवलं, एकदा पण नाही टेकवलं. हे समोर तुम्ही डोंगर बघताय, हे कारला डोंगर आहे. हे बघा, आता आपण घेतलाय देवी आईसाठी हार, नारळ. आणि हे बघा श्री आई एकविरा देवी शक्तिपीठ. हे पायथन मंदिर आहे. वरती जायचं आहे आपल्याला. वरती दाखवेल मी. तो बघा झेंडा दिसतोय तुम्हाला, तिकडे जायचं आहे आपल्याला वरती. हे तर तुझ्या हातात.
चला इथून वरती जाऊया, चढायला स्टार्ट करूया. आणि हे बघा पाठी दोघे जण. स्मितेश हे बघा. चला वरती जाऊया. लोक सगळी पुढे निघून गेलेले होते, तर आम्ही स्पीड मॅच केली आहे. कारण की ती लोक बसलेले कारण की ती लोक इकडे बसलेले. हा बघा. हे बघा, हे आहे आई एकविरा माऊलीचं मंदिर. प्राचीन काळातलं हे कोरीव काम, खूपच सुंदर. आणि ह्यांचं प्रवेशद्वार हे बघा, इकडे प्रवेशद्वार आहे आणि इकडून एंट्री आहे आतमध्ये. तर चला आतमध्ये जाऊया, मी तुम्हाला आतमधलं दाखवते सगळं. इथून तिकीट्स घेतले आहेत. आपला इंडियन सिटिझनसाठी 25 रुपये तिकीट आहे आणि जे पण इंटरनॅशनल लाईक फॉरेन सिटिझन्स आहेत किंवा फॉरेनवरून इकडे येतात ते त्यांच्यासाठी 300 रुपीज चार्जेस आहेत. आणि आपण तिकीट्स घेतलेत आणि आपण जातो आता लेण्या बघायला. चला. मोठा घर आणि अभि हे बघा, ह्या जितक्या पण लेण्या आहेत ना, सगळ्या जितकं पण कोरीव काम आहे ते पूर्ण कोरीव काम 5व्या आणि 6व्या शतकामध्ये झालेलं आहे. आणि खूप अतिशय सुंदर हे दिसतंय. झूम करायला ट्राय करते. बघा, खूप सुंदर. बदमाशींनी वरती घर पण बनवलंय आणि हा एंट्रन्स बघा, खूपच सुंदर आणि छान काम ह्यांनी केलंय. आता आपण आतमध्ये जाऊन पण बघूया. ह्या लेण्या खूप जुन्या आहेत, थोड्याशा डॅमेज पण झाल्या आहेत, पण तरी मेंटेन आहेत. आपण आतमध्ये जाऊन बघूया आता. तर आपल्याला इकडे गार्डनी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि ती इन्फॉर्मेशन अशी आहे की जेव्हा सम्राट अशोक कलिंगणातील युद्ध जिंकून आलेले, त्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की त्यांना युद्ध नाही करायचं आहे आणि शांततेचा मार्ग स्वीकारायचा आहे. त्याच्याने त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि इकडे शांतीचे स्तूप निर्माण केलेत. बघू शकता तुम्ही, मराठीमध्ये इकडे सगळं लिहिलेलं आहे. वर्ष पण त्यांनी इकडे मेन्शन केलं आहे. सुंदर असं कोरीव काम त्यांनी इकडे केलं आहे आणि ते पण छन्नी आठवड्यांनी, ज्याला 400 वर्ष लागलेली पूर्ण करायला. छोटी खारुताई ही बघा, धावते इकडून तिकडे. काय करत होतास? ये हाँ ये थांब बस बस भाई, बाहुबली है यार, बाहुबली हाँ.
वाला घे साईडने. असं नको यायला, मी खालती गेलो. असा घे करंगळीवर. हां ए भाई विषय अरे ह्याला पण काय काम नाही. एकच शांती स्तूप नाही तर त्यांनी 84,000 शांती स्तूपांची निर्मिती केली होती आणि आपल्या भारतातच नाही तर जपान, फ्रान्स, चायना बऱ्याचशा कंट्रीजमध्ये त्यांनी हे शांती स्तूपांची निर्मिती केली आहे. आणि वॉलवरती तुम्ही बघू शकता त्यांनी ब्राह्मी लँग्वेजमध्ये कोरीव काम केलंय. वरती पण बघू शकता, तिकडे बघा छोट्या छोट्या डिटेल्स आणि बारीक कोरीव काम त्यांनी केलंय आणि लोकांनी इकडे भिंत खराब केली आहे, जे की तुम्हाला तुमची संस्कृती जपायला आली पाहिजे इतकंच बोलू शकते. आणि आतमध्ये आपल्याला रस्ता नव्हता, एंट्री नव्हती म्हणजे, आणि आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही आहे की आतमध्ये काय होतं, पण छोट्या रूम्स टाईपचं असं इथे दिसतंय. बोला अरे बोला. मी कॅमेरा चालू करायला तुम्ही बोलणार नाही. अरे संजू हे बघ एलियन चालला नाही. सगळे थांबलेत, वेट करतात ब्रेकफास्टचा. तर आता आम्ही ब्रेकफास्ट केलाय आणि इकडून निघतोय आता आणि घरी जातोय. घरी जाऊन नसतं तर मी थोडे शॉर्ट्स दाखवीन मध्ये, पण बघूया. ऊन खूप आहे, फुल गिअर्स आहेत म्हणून अजून जास्त ऊन लागतंय. भेटूया, चला.